आता हा मोरंबा आपल्याला जर वर्षभर टिकवून ठेवायचा असेल आणि याला बुरशी लागू नये यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणून इथे तुम्ही ही एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवून द्या. नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात साखरेचा आंबा म्हणजेच साखर आंबा किंवा याला आपण मुरांबा सुद्धा बोलू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात अर्धा किलो आंब्याचा साखर आंबा. इथे मी असे हे आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत. आंबे धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हे आंबे असे सुक्या फडक्याने पुसून घ्यायचे आहेत. आंबे हे पूर्णपणे असे कोरडे झालेले हवेत. जर आपल्याला वर्षभर हा साखर आंबा टिकवायचा असेल तर आपल्याला साखर आंबा बनवताना खूप अशी काळजी घ्यायची आहे. इथे तुम्हाला आंब्यांचं प्रमाणसुद्धा मी मोजून दाखवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अर्धा किलो आंबा इतक्या प्रमाणातच आपल्याला हा मोरंबा म्हणजे साखर आंबा बनवायचा आहे. हा मोरंबा आपण साखरेमध्ये बनवणार आहोत. इथे तुम्ही पाहताय आंब्यांचं वजन 544 इतकं भरलं आहे. अर्धा किलोच्या थोडं अगदी 44 ग्रॅम हे जास्त आहे, पण काही हरकत नाही आहे. यातून जो बाटा निघणार आहे, आंब्याच्या वरची जी साल निघणार आहे, त्यामुळे हे अगदी 500 ग्रॅमच्या प्रमाणात आंब्याचं वजन होणार आहे. सुरुवातीला आंब्याचं असं देठ काढून घ्यायचं आहे. देठाच्या इथे खूप प्रमाणात लसीचं प्रमाण असतं. ही लस अशा प्रकारे काढून घ्यायची. इथे तुम्ही पाहताय असं हे आंब्याचं देठ काढून झालं की हा जो भाग आहे तो असा कोरड्या फडक्याने पुसून काढायचा आहे. म्हणजे कसं याला जी लस असते ती सुद्धा निघून जाणार आहे. आता ह्या आंब्याची साल काढून घेऊयात. आंब्याची साल काढून झाल्याशिवाय हा आंबा किसून घ्यायचा नाही आहे. एक व्हिडिओ मी गुळांब्याची म्हणजे गुळामध्ये आपण हा मोरंबा बनवला होता. त्यावेळेला मला त्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की आम्हाला साखर आंबा बनवून दाखवा. त्याच कमेंटनुसार मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला साखर आंबा बनवून दाखवणार आहे. आता हा आंबा आपल्याला किसून घ्यायचा आहे. हा आंबा किसताना कशा पद्धतीने किसायचा हे तुम्ही पहा. अशा पद्धतीने हा आंबा किसून घ्यायचा आहे. आंब्याचा असा किस लांब लांब अशा पद्धतीने पडला पाहिजे. अशा पद्धतीने हे आंबे मी किसून घेणार आहे. इथे हे आंबे किसून झाले आहेत. आता हा मोरंबा आपल्याला जर वर्षभर टिकवून ठेवायचा असेल आणि याला बुरशी लागू नये यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आंबा ज्या वेळेला किसून घेतो त्यावेळेला इथे तुम्ही पाहताय आंब्याच्या किसाला असा पाणी सुटतो. तर मग काय करायचं आहे, या आंब्याला जो पाणी सुटला आहे ते पाणी आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने पिळून घ्यायचं आहे. जितके जास्तीत जास्त पाणी या किसातून निघेल तितकं आपल्याला हा किस असा घट्ट पिळून घ्यायचा आहे. असे केल्याने काय होतं, हा जो आंब्याला सुटलेला पाणी आहे तो असा पूर्णपणे निघून जाणार आहे. आणि ज्यावेळेला आपण हा साखर आंबा बनवायला घेणार आहोत त्यावेळेला साखरेमध्ये जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण निघणार नाही आहे. इथे तुम्ही पाहताय अशा पद्धतीने मी हा आंब्याचा किस पिळून घेतला आहे. आता ह्या पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे, हा किस आपल्याला 15 मिनिटे तरी असाच फॅनवर ठेवून द्यायचा आहे. म्हणजे कसं जितकं जेवढा हा किस ड्राय होईल तितकाच आपल्याला मोरंब्यासाठी हा खूप चांगला आहे. त्यामुळे मोरंबा कसा अगदी वर्षानुवर्ष व्यवस्थित टिकून राहणार आहे. हा जो आंब्याचा आपण पिळून पाणी काढलं आहे, हे पाणी आपल्याला वेस्टेड घालायचे नाही आहे. याची व्हिडिओ मी अगोदरच या आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे. हा जो आंब्याच्या किसाचा आपण रस काढला आहे तो आता हा साईडला ठेवून देऊयात. आणि पुढची प्रोसिजर काय करायची ते तुम्ही पहा. 15 मिनिटानंतर तुम्हाला आता हा आंब्याचा किस मी मोजून दाखवणार आहे. अगदी 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास सुद्धा हा किस हवेवर ठेवला तरी चालणार आहे. आता इतक्या आंब्याच्या किसासाठी किती साखरेचं प्रमाण घ्यायचं हे तुम्ही आता पाहणार आहात. आता आपण हा किसायच्या अगोदर अर्धा किलो प्रमाणात आंबे घेतले होते. पण हा किस पिळून झाल्यानंतर किंवा अगदी हा किस हवेवर तुम्हाला इथे पाहताय थोडासा हा अगदी कमी प्रमाणात असो किंवा अगदी किंचित प्रमाणात हा ड्राय झालेला असतो. हे आता प्रमाण साखरेचं घेताना तुम्हाला अशी हा वाटीमधून हा किस मोजून घ्यायचा आहे. अगदी गच्च अशी ही वाटी भरून घ्यायची नाही आहे. इथे मी तुम्ही पाहताय कशा पद्धतीने ही वाटी भरून घेते आहे. काय होतं, काहीकांना आंब्याच्या वजनी प्रमाणात साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण समजत नाही. एखाद आंब्याचा किंवा अगदी अर्धा किलो 1 किलो आंब्याचा जर तुम्हाला मोरंबा बनवायचा असेल तर हा किस तुम्ही
मोजून घेतला तर तुम्हाला साखरेचे प्रमाण अगदी परफेक्ट हा मिळणार आहे. इथे तुम्ही पाहताय 3 वाट्या इतका हा आंब्याचा किस भरला आहे. अगदी वाटीच्या प्रमाणात जर तुम्ही आंब्याचा हा मोरंबा बनवला तर तुम्हाला अतिशय सुलभ, अगदी सोयीस्कर हा मोरंबा बनवायला योग्य प्रमाणात जमणार आहे. या 3 वाटी आंब्याच्या किसासाठी आपल्याला 3 वाटी इतकेच साखर घ्यायची आहे. साखर सुद्धा आपण याच वाटीने मोजून घेणार आहोत. आता आपल्याला साखर मोजायची आहे. साखरेची वाटी मी कशा पद्धतीने भरते ते तुम्ही पहा. 2 वाटी आणि 3 वाटी असे 3 वाटी इतके आपण या मोरंब्यासाठी साखर घेणार आहोत. जितका मोरंब्याचा किस तितकी साखर असे प्रमाण आपल्याला मोरंब्यासाठी ठेवायचे आहे. जितके वाटी आंब्याचा किस होतो तितक्याच वाटीप्रमाणे आपल्याला ही साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे. अगदी तुम्ही कितीही किलोच्या आंब्याचा मोरंबा बनवा, जर तुम्हाला वजनी प्रमाणानुसार सोयीस्कर जर पडत नसेल हा साखरेचं प्रमाण घ्यायला, तर तुम्ही वाटीप्रमाणेच हा किस मोजून साखरेचं प्रमाण घ्या. आता ही साखर जी आपण वाटीने मोजून घेतली आहे त्या साखरेचे प्रमाण तुम्हाला मी वजनी प्रमाणात सुद्धा दाखवणार आहे. इथे तुम्ही पाहताय 506 इतके हे साखरेचे प्रमाण झाले आहे. म्हणजे अर्धा किलो आंब्यासाठी अर्धा किलो साखर ही बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगते, जर वजनी प्रमाण तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही वाटीच्या प्रमाणानुसार सुद्धा या आंब्याच्या मोरंब्याची रेसिपी तयार करू शकता. आता मोरंबा बनवायला आपण सुरुवात करूयात. कढई गरम झाली आहे. गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. आता या मोरंब्यामध्ये म्हणजे साखर आंब्यामध्ये आपण अशा प्रकारचा खडा गरम मसाला घालणार आहोत. अगदी छोटा तेजपत्ता घ्यायचा आहे. अगदी 1 इंच आपल्याला दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. 4-5 मिरी घ्यायच्या आहेत आणि 4 लवंगा घ्यायच्या आहेत. अगदी हलकेसे हा गरम मसाला कढईमध्ये गरम करून घेऊयात. इथे तुम्ही या तेजपत्त्याचे असे 2 तुकडे करा. लगेच हा आंब्याचा किस या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. ही प्रोसिजर आपल्याला पटापट करायची आहे. एक लक्षात ठेवायचं आहे, मोरंबा करताना पाण्याचा हात बिलकुल या किसाला लावायचा नाही आहे. पूर्ण हात कोरडे करूनच हा मोरंब्याची रेसिपी आपल्याला तयार करायची आहे. लगेच यामध्ये ही साखर घालून घेऊयात. गॅसची फ्लेम स्लो करूनच ही साखर या किसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अगदी 5 मिनिटात तुम्ही इथे पाहणार आहात या साखरेला असा हा पाणी सुटणार आहे आणि हा साखर आंबा तयार होण्याची प्रोसिजर आता चालू झाली आहे. आता काय करायचं आहे, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. आता हा मोरंबा आपण साखरेमध्ये बनवित आहोत, त्यामुळे यामध्ये आपल्याला मिरची पावडर किंवा हळद असं काहीही टाकायचं नाही आहे. या साखर आंब्यामध्ये जी आपण लवंग, मिरी आणि दालचिनी असं जे काही घातलं आहे त्याचा हा तिखटपणाचा स्वाद या साखर आंब्यामध्ये उतरणार आहे. म्हणून आपण यामध्ये हळद आणि मिरची पावडर घालणार नाही आहोत. या मोरंब्यामध्ये जो हे साखरेचं पाणी सुटलं आहे, हे पाणी जसे जसे आटत जाईल तसे तसे या मोरंब्याचा रंग बदलत जाणार आहे. अशा पद्धतीने हे बऱ्याच प्रमाणात या साखरेचं असं हे पाणी सुटलं आहे. आता हे साखरेचं पाणी कितीपर्यंत आटवायचं आणि कितीपर्यंत या साखरेचा पाक करायचा आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. इथे तुम्ही पाहताय बरेचसे असे हे साखरेचे पाणी यामध्ये आटले आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे साखरेचे पाणी आटवून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहताय आता हा साखरेचा कशा पद्धतीने पाक तयार झाला आहे. अगदी मधासारखाच हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहताय अगदी काहीच अशी ही जेमतेम अशी ही एकतार या पाकाला सुटत आहे. त्या पद्धतीने आपल्याला हा मोरंब्यातील पाक तयार करून घ्यायचा आहे. इतकेसे हे मोरंब्यामध्ये आपल्याला साखरेचा असं हे पाक ठेवायचा आहे. जास्तीचा जर आपण हा पाक आटवला तर हा साखर आंबा ज्या वेळेला थंड होतो तेव्हा हा असा चिकट आणि खूपच कडक होईल. म्हणून आपल्याला इतकासा हा साखरेचा पाक या मोरंब्यामध्ये ठेवायचा आहे. गॅस घालवायच्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे. मोरंबा हा शिजवताना वेलची पावडर बिलकुल घालू नका, नाहीतर त्याचा स्वाद हा निघून जाईल. इथे तुम्ही पाहताय अगदी पाव चमचा इतकाच मी हा वेलची पावडर या मोरंब्यामध्ये घालून घेते. अगदी 1 मिनिट ही वेलची पावडर यामध्ये अशी ढवळून घ्या. ही वेलची पावडर या मोरंब्यामध्ये मिक्स करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे.
नाहीतर मग काय होईल, जर ही फ्लेम आपण फास्ट किंवा मीडियम ठेवली तर हे हा जो साखरेचा पाक आहे ते आटू शकतो. म्हणूनच आपण इथे ही गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे. आता हा साखर आंबा तयार झाला आहे. गॅस आपण बंद करून घेऊयात. हा साखर आंबा थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे की हा साखरेचा जो पाक आहे किती प्रमाणात आकसला आहे. म्हणून इथे तुम्ही ही एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवून द्या. ज्यावेळेला आपण गॅस घालवतो त्यावेळेला इतक्या प्रमाणात तरी हा साखरेचा पाक या मोरंब्यामध्ये हवा आहे. इथे तुम्ही पाहताय हा मोरंबा थंड झाल्यानंतर यातील हा जो साखरेचा पाक होता तो अशा पद्धतीने आकसला आहे. म्हणून गॅस घालवताना तुम्ही इथे पाहिला होतात की यामध्ये भरपूर प्रमाणात आपण पाक ठेवला होता, जेणेकरून हा मोरंबा जेव्हा थंड होतो तेव्हा अशा पद्धतीने हा मोरंबा तयार होतो. एकदम जर पाक आपण गॅसवर सुकवला असता तर हा मोरंबा खूप असा घट्ट झाला असता. त्यामुळे हा मोरंबा तुम्ही इथे पाहताय व्यवस्थित यामध्ये पाक हा तयार झाला आहे. मोरंबा बरणीत भरायच्या अगोदर इथे तुम्ही पाहणार आहात हा मोरंबा मी पूर्णपणे असा थंड करून घेतला आहे. थंड म्हणजे किती तास थंड करायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. जर तुम्ही रात्री मोरंबा केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी हा मोरंबा बरणीत भरायचा. आणि जर दुपारी जर असा हा मोरंबा किंवा सकाळी तयार केलात तर जवळजवळ तरी तुम्हाला हा मोरंबा कढईमध्ये 7 ते 8 तास ठेवून द्यायचा आहे. त्याशिवाय हा मोरंबा बरणीत भरायचा नाही आहे. आता हा मोरंबा या बरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे. बरणीमध्ये मोरंबा भरल्यानंतर बरणीचा झाकणा गच्च लावून ठेवायचा आहे. इथे तुम्ही पाहताय मी आता हा मोरंबा बरणीत भरून ठेवणार आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपी.